नमस्कार मंडळी, आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवतात ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अतिशय पौष्टिक असे हे ड्रायफ्रूटचे लाडू तयार होतात। अगदी पहिल्यांदा करणार असेल तरी एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल लाडू तुमचे तयार होतील। चला मंडळी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम लो फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी इतके सफेद तीळ ऍड करायचे आहेत। आता लो फ्लेमवरती तीळ आपल्याला खरपूस असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। साधारणतः मंडळी तुम्ही 5 मिनिटांत पावसात तीळ हलके गोल्डन ब्राऊन झाले लगेचच गॅस बंद करून देऊन तीळ आपले गरम गरम असतानाच आपल्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत। तीळ जास्त वेळ आपण पॅनमध्ये ठेवले ते काळपट होतील। हे बघा, तीळ भाजून झाले, साईडला ठेवून दिलेलं आहे। तसे 1 वाटी इतके खजूर घ्यायचे। खजुराच्या बिया मी काढून घेतलेल्या आहे। खजूर आपल्या मिक्सर जारमध्ये गरा वाटून या पद्धतीने स्मूथ वाटून तयार करून घ्यायचं आहे। आता सेम पॅन लो फ्लेममध्ये ठेवून तूप ऍड करायचे। पाव वाटी इतके चॉप केले काजू, पाव वाटी इतके चॉप केले बदाम ऍड करायचे। 2 मोठे चमच खरबुजाच्या बिया, तसेच 2 टेबलस्पून इतकं आपल्याला चॉप केलेले तर पिस्ता ऍड करायचा आहे। छान लो फ्लेमवरती 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। ड्रायफ्रुट्स खमंग असे तुपामध्ये भाजून झाले की लगेच आपल्याला जे वाटलेले खजूर ते ऍड करून द्यायचे। भाजलेले तीळ ऍड करायचं आहे। 1 मोठा चमच इतकी खसखस ऍड केलेली आहे। 1 चमच इतकी विलायची पावडर टाकलेली आहे। आता गॅस एकदम स्लो ठेवायचे। मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स आउट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता खजूर जसं गरम होत आहे ना, मिश्रणामध्ये चांगली बाइंडिंग येत आहे। साधारणतः 3 मिनिटांनंतर पावशा मिश्रण मस्त एकजीव झालेलं आहे। गॅस बंद करून द्यायचे। मिश्रण थोडंसं अगदी थंड करायचं आहे। गरम गरम असताना मिश्रणाचे लाडू बनवायला सुरुवात करायची आहे। पाहिलं ना मंडळी, कोणतीही झंझट नाही, कोणतंही तामझाम नाहीये। अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी अगदी पौष्टिक ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही बनवू शकता। हे का मंडळी, किती सुंदर लाडू तयार झाले। प्लेटमध्ये डिश आउट करायचं आहे। याच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत। दररोज मंडळी फक्त 1 लाडू खा, सर्व आजार दूर होतील। सो मंडळी, ड्रायफ्रूटचे लाडू रेडी आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, बिलकुल कंजूसी करू नका। कोणती नवीन रेसिपी हवी असेल डायरेक्ट मला मेसेज करा। तसेच मंडळी, तुम्ही अजून जर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केला नसेल नक्की फॉलो करून घ्या। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।